साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुक्यात महायुतीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी लढत होती। कराडला राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भाजप, तर पाटणला भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रमुख लढती होत आहेत। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। कराडला पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक वळवण्यात आली। सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेच्या 12 जागांसाठी काही वेळात मतमोजणी सुरू होत आहे। ही मतमोजणी कराडच्या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये होणार असून या मतमोजणीसाठी 235 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्या या कर्मचाऱ्यांना तपासणी करून मतमोजणी केंद्रात सोडण्यात येत आहे। काही वेळापूर्वी एका मतमोजणी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडे मोबाईल आढळून आल्याने पोलिसांनी त्याचा मोबाईलही जप्त केला आहे। त्याचबरोबर मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी या मतमोजणी केंद्राबाहेर जमू लागले आहेत। मात्र त्यांना 9 नंतर मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। त्याचवेळी पाटण पंचायत समितीच्या 14 आणि जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी मतमोजणी होत आहे। या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्या समर्थकांमध्ये लढाई होत आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा आणि सत्यजित सिंह पाटणकर यांचे अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले आहे। त्याचवेळी कराड दक्षिण मध्ये भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व ताकद पणाला लावली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी एकत्रितपणे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे। हे आव्हान कितपत यशस्वी ठरणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात समर्थकांमध्ये लढाई होत आहे। ही लढाई दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असून यात गुलाल कोण उधळणार आणि नक्की कोण बाजी मारणार यावर कराड तालुक्यातील राजकारणाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड।